रामकृष्णारी समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभं जगन्निहतपाणि मंडलम मंडलाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि अलंकापुरीं रम्यसिंहासनस्थं पदाम्बुजते पृथके प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा संयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मनमोगरा. तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी जे मज एकाते. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील 517 नंबरची ओवी आज निरूपणासाठी घेतलेली आहे. आज आपण तुमच्या आमच्या मनाचा विचार करणार आहोत. 9वा अध्याय म्हणजे राजगुह्य योग. यात भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू मन हे मीची करी, म्हणजे तू मनाला मद्रूप कर, म्हणजे मनाला माझा आकार दे. विषयांमुळे तुझं जे मन विषयाकार झालेलं आहे त्याला माझा आकार दे. ज्याप्रमाणे सोने आणि चांदी वितळले की त्याचा पूर्वीचा आकार नष्ट होतो, त्याचप्रमाणे तू माझे भजन, गुण, लीला, सौंदर्य, माधुर्य याचे श्रवण करून आपले मन द्रवित कर आणि तुझे विषयाकार झालेल्या मनाला भगवताकार कर. सर्व कर्म मला अर्पण कर आणि या जगात सर्व मीच आहे म्हणून मला एकालाच नमस्कार कर. ज्यामुळे काय होईल तर तू माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होशील, तू सर्व सुखी होशील आणि तू मोक्षाला प्राप्त करशील. ही माझ्या अंतःकरणातली अत्यंत गुह्य गोष्ट जी आजपर्यंत मी सर्वांपासून लपून ठेवली ती आज तुला सांगत आहे. हीच आहे अध्यात्मविद्या. आता मन म्हणजे काय? मानवी मन हे जड असून चित्ताचाच एक भाग आहे. मानवाची जाणीव आणि बुद्धीचाच हा एक भाग आहे. यात भावना, विचार, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, स्मरणशक्ती या कार्यांचा समावेश असतो. हे मन हे एक मानसिक प्रक्रिया याचं एक मिश्रण आहे जे जाणीव आणि बेशुद्ध दोन्ही अवस्थेत सुरूच असतं. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये मनाची व्याख्या सांगतात. माऊली म्हणतात, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव ज्याचे ने संगे जीवदशा वस्तू म्हणजे ब्रह्म. मन हे बुद्धी आणि इंद्रिय यांच्या सांध्यामध्ये रजोगुणाच्या आश्रयावर चंचलतेने वावरत असते. हे बुद्धीच्या आणि अहंकाराच्या उरावर या दोन्हींच्या सांध्यामध्ये बळकट होऊन बसलेलं असतं. वास्तविक मन हे एक कल्पनारूपच आहे ज्याने ब्रह्माला जीवदशा प्राप्त करून दिलेली आहे. त्याचं नाव मन आहे. मन हे वायू तत्वाचा आतील गाभा आहे ज्याने बुद्धीचे द्वार पूर्णपणे बंद करून टाकलेले आहे, म्हणजे ज्ञानाचे द्वार बंद करून टाकले. त्याच्यामुळे काय होतं, वासना बळकट होते आणि ती वासना इंद्रियांना विषयांमध्ये ढकलते. असं हे मन आहे. आता
गीतेच्या 11व्या अध्यायात विभूती सांगताना भगवंत स्वतः म्हणतात, इंद्रियांमध्ये मन ही माझी विभूती आहे. असो, अशा या मनाचा प्रपंच खूप मोठा आहे बरं का. हे मन हे इंद्रिय नगरीचा राजा आहे, आपल्या देहनगरीचा राजा आहे. याचे दोन प्रधान आहे, एक संकल्प आणि एक विकल्प. या राजाला दोन राण्या देखील आहेत, एक प्रवृत्ती आणि एक निवृत्ती. प्रवृत्ती ही आवडती राणी आहे. तिचा भ्रम नावाचा भाऊ तिच्याबरोबरच राहतो बरं का. या प्रवृत्तीला 6 मुलं आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, माया आणि मत्सर. आणि 6 मुली देखील आहेत, आशा, तृष्णा, वासना, इच्छा, कल्पना. अशा ह्या 6 भ्रांती, अशा या 6 मुली आहेत प्रवृत्तीला. दुसरी राणी आहे निवृत्ती. निवृत्तीचा पण एक भाऊ आहे, नाम नावाचा भाऊ आहे, जो तिच्याबरोबरच राहतो. हिला 5 मुलं आणि 5 मुली आहेत. 5 मुलं म्हणजे विवेक, विचार, वैराग्य, बोध आणि भाव. ही 5 मुलं आहेत. आणि 5 मुली आहेत, दया, क्षमा, शांती, आस्था आणि श्रद्धा. अशा ह्या 5 मुली आहेत. आता मन हे आपल्या देहाचा राजा आहे. तसं पाहायला गेलं तर मन हे रथ आहे. या रथाला इंद्रियांची चाकं लावलेली आहे, जी विषयांच्या मार्गावर चालते. आणि या रथाचा सारथी आहे बुद्धी. आणि या रथाचा मालक आहे आत्मा. आणि या रथाचा लगाम आहे मन. मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, लगाम म्हणजे ब्रेक. जर मालक अज्ञानी असेल आणि ड्रायव्हरने किंवा सारथ्याने योग्य ठिकाणी लगाम ओढला नाही किंवा ब्रेक लावला नाही तर अपघात होण्याची शक्यता असते. आणि त्याच्यामुळे मालकाचा नाश हा निश्चितच आहे. म्हणून माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला आणि हरिपाठीस ते रावला तोची धन्य. असं हे मन हे 11वं इंद्रिय आहे. मनामुळेच माणसाला मानव म्हणलं जातं. मनन करतो म्हणूनच तो मनुष्य आहे. मनाच्या योगानेच इतर प्राण्यांपेक्षा मानवाला श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे. असं हे मानवी मन, याचे 5 कोश आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे हे 5 कोश आहे. त्यातील मनोमय कोश म्हणजेच मन. तसे या मनाचे 3 विभाग देखील आहेत, चेतन, अचेतन आणि परमचेतन. जागृतिक चेतन मन काम करतं, निद्रेमध्ये अचेतन मन काम करतं आणि परमचेतन अवस्थेमध्ये मन थांबलेलं असतं. त्यालाच आपण आत्मसाक्षात्कार किंवा उन्मनी अवस्था म्हणतो. माऊलीने हरिपाठामध्ये म्हणतात, रामकृष्ण नामे उन्मनी साधली तयासी लादली सकळ सिद्धी. उन्मनी साधली, ही उन्मनी एक अवस्था आहे. तशा मनाच्या 7 अवस्था आहेत. कारण आत्मा हा मनाच्या संयोगानेच जीवात्मा झालेला आहे. जेव्हा आत्म्यापासून मन वेगळं होतं तेव्हा आत्मा हा आपल्या परमचैतन्य स्वरूपात आनंदात नाचू लागतो. आणि त्यावेळेला त्याच्या मनाचा लय होतो आणि त्याला समाधी लागते. ही समाधी ही
मनाची सगळ्यात शेवटची अवस्था आहे. असं हे मनच संसार आहे, मनच तिन्ही लोक आहे. मनामुळेच सुख आहे, दुःख आहे, मोह आहे, शोक आहे, संकल्प आहे आणि जीवनही देखील आहे. मानवाला सद्गती आणि अधोगती देण्याचं सामर्थ्य सुद्धा मनामध्येच आहे. मानवाला संसार बंधन आणि मोक्ष देण्यासाठी मनच कारण आहे. कारण मन हे काळाचा भाग आहे आणि हे मन हा काळ याचा धर्मच आहे. आत्म्याला सद्बुद्धीपासून दूर ठेवणं. आणि जर माणूस चांगला विचार करेल, मनाचा धर्मच आहे की त्याला भगवंतापासून लांब ठेवणं. जर माणूस सद्विवेक बुद्धीने हरीच्या पायाशी गेलं तर हे मन त्याला जाऊ देत नाही. हे मानवाला विषयात अडकवतं आणि परत परत जन्माला येण्यास भाग पडतं. असं हे महाप्रतापी मन याला जिंकणं अत्यंत कठीण आहे. पूर्ण जगाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य या मनामध्ये आहे. जर याच्यावर उपाय म्हणजे मनोनिग्रह. आणि हे मन आहे ना फक्त सद्गुरूच्या ठिकाणी स्थिर होतं. मनोजम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम. महाबली हनुमंताने मनाला जिंकलेलं आहे. मनोजम मनाला जिंकून त्यांनी सद्गुरू रामाचे दास झाले ते. असं हे अति बलाढ्य आणि चंचल मन हे कोणाच्याही ताब्यात नाही. जो मनाला ताब्यात ठेवील तो परमेश्वर होईल. जो मनाला जिंकेल तो जग जिंकू शकेल. जो मनाला लगाम घालेल तो देवांचाही देव होईल. कारण इंद्रियांचे सर्व देवता मनाच्या अधीन आहेत, पण मन कोणाच्या अधीन नाही. सर्व इंद्रियांचा भोगता सुद्धा मनच आहे आणि मनाची देवता आहे चंद्र म्हणजे शीतलता. असं हे मन संस्कारक्षम देखील आहे. मानवाने केलेले कार्य ज्ञान याचे संस्कार या मनावर उमटतात आणि ते कायमस्वरूपी मनात वास्तव्यास राहतात. आणि काही निमित्ताने जेव्हा ते उद्भवतात त्यालाच आपण स्मरण म्हणतो. इतर मौनांपेक्षा मनोमौन सर्वश्रेष्ठ आहे. वाचिक जपापेक्षा मानसिक जप श्रेष्ठ आहे. कारण जरी वाचेने जप केला तरी मनाच्या क्रिया हे चालूच असतात. मानसिक जप सर्वश्रेष्ठ आहे कारण त्याच्यामुळे काय होतं, मन एकाग्र होतं, मनाची शक्ती वाढते आणि मानवाचे विचार सृजनशील होतात. म्हणूनच समर्थ रामदास स्वामींनी मनाला उपदेश करून मनाचे श्लोक लिहिले. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. रामदास स्वामींनी मनाला सज्जन म्हटलेलं आहे. मन सज्जन तर आहे परंतु त्याला स्वतःची सत्ता नाही. त्याशिवाय व्यक्तिगत पूजेपेक्षा मानस पूजा सर्वश्रेष्ठ आहे. गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरित्र मानस नावाचं रामायण लिहिलं. त्यांनी कारण रामायण हे मनावर संस्कार करणारा ग्रंथ आहे. त्यांनी
मनाला सागराची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे सागराची विशालता सांगता नाही, सागराची खोली सांगता येत नाही, त्याप्रमाणे मनाची देखील विशालता सांगता येत नाही. मानस सरोवरावर पण सारासार विचार करणारे हंस पक्षीच आढळतात, खवळे आढळत नाही. याशिवाय मन चंगा तो कठौती में गंगा, रोहिदास महाराज त्यांना म्हणतो. रविदास सुद्धा त्यांचं नाव आहे. ते सुद्धा म्हणतात मन चंगा तो कठौती में गंगा. तनाचे ऑपरेशन होऊ शकते, पण मनाचं ऑपरेशन होऊ शकत नाही. कारण मनाची 3 दोष आहे: मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष. हृदयाचे ऑपरेशन होते, कारण हृदय हे शरीराचा एक भाग आहे. त्याचे ब्लॉक्स काढता येतात, त्याचं ऑपरेशन होतं, परंतु मनाचं ऑपरेशन होत नाही. माणूस किती म्हटला की माझं मन शुद्ध आहे, परंतु हे 3 दोष गेल्याशिवाय माणसाचं मन शुद्ध होत नाही. मलदोष म्हणजे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. हा मलदोष भक्तियोगाने आणि सत्कर्मयोगाने जातो. दुसरा दोष आहे विक्षेप दोष. विक्षेप म्हणजे मनाचा चंचलपणा. हा वैराग्याने मनाचा चंचलपणा जातो, हा दोष जातो. आणि तिसरा आहे आवरण दोष. आवरण म्हणजे अज्ञानाचे आवरण. ज्ञानाने अज्ञानाचा अंधकार दूर होतो. म्हणून माऊली म्हणतात, मी अविवेकाची कादळी फेडूनी विवेक दीप उजळी, जे योगी पाहि दिवाळी निरंतर. थोडक्यात मन हे जाणीव, भावना आणि याचा अनुभव घेत असतं. भावना आणि विचार याचा अनुभव घेत असतं. तरी पण मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठच आहे. कारण बुद्धी ही निर्णय घेते, ते मनाच्या भावनांना आवर घालते. म्हणून मनापेक्षा बुद्धी ही श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो की भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले जाते. असं हे मन हे परमार्थाला अनुरूप आहे. कारण परमार्थ हा मनानेच होत असतो आणि परमार्थाचं मुख्य भांडवलच मन आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. असं हे मन, याचा एक चांगला गुण देखील आहे. याचा चांगला गुण म्हणजे हे जिथे चिकटते तिथंच चिकटून राहते. म्हणून मनाच्या या चांगल्या गुणाचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. त्याला मनाला सद्विचाराने, सद्विवेकाने त्याला भगवंताच्या चरणी लावलं पाहिजे. त्याच्यासाठी मनाशी मैत्री करावी लागते. कारण हे प्रेमानेच आकळणारं आहे. याच्या विरोधात जर गेलं ते अधिकच विरोधात जातं. म्हणून मनाला आकळण्यासाठी प्रेमाचीच आवश्यकता आहे. म्हणून माऊली म्हणतात की तू मन हे मीची करी. मन मीची करायला मनाची एकाग्रता पाहिजे. मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी. कारण मन ही भगवंताला देण्याचीच वस्तू आहे. कारण मन जर दुसऱ्या ठिकाणी लावलं तर ती उपाधी आहे. म्हणून माऊली अर्जुनाला म्हणतात, अर्जुन तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी, आणि सर्वत्र नमस्कारी जे मजे एकाते.
मन हे मीच करी, मन माझे तुझे भगवंताच्या चरणी लाव. देवा माझे मन लागो तुझे चरणी. भजन, भजन म्हणजे आनंद लुटणे, भजन म्हणजे सेवा, भजन म्हणजे रसास्वाद. भजनासाठी काळ वेळ निमित्त काहीच लागत नाही. माऊली हरिपाठात म्हणतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. असे भजन मनाने होते, बुद्धीनेही होते आणि चित्ताने देखील भजन होते. भगवंताने आपल्याला हा मनुष्य देह भजन करण्याकरता दिलेला आहे, भोजन करण्याकरता दिलेला नाही. देवे देह दिला मज भजना गोमटा. कारण ज्याचे भोजन सरस असते त्याचे भजन निरस असते, ज्याचे भोजन निरस असते त्याचे भजन सरस असते. कारण आहारानेच मन तयार होते, सात्विक आहाराने मन निर्मळ होते. आहाराचा सूक्ष्मातीत सूक्ष्म कणांचा मनावर परिणाम होत असतो. म्हणून मानवाने आहाराविषयी जागृत असायला पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात, तू मन हे मीच करी, माझे भजने प्रेम धरी. आणि भजनाने काय होतं? संपूर्ण जगच पवित्र होतं. पवित्र जी होय देह, त्याचा देह तर होतोच होतो, पण जग देखील पवित्र होतो. हरिभजने हे ढवळले जग, चुकविला लाग कळी काळाचा. असं हे भजन, याच्यात प्रेमाची आवश्यकता आहे. कारण प्रेमीविना भजन होऊ शकत नाही. आणि भगवंत देखील थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. त्याला त्याचा दुष्काळ आहे, म्हणून प्रेमाची आवश्यकता आहे भजनामध्ये. सर्वत्र नमस्कारी जे मज एकाते. माऊली म्हणतात, सर्व व्यापक परमेश्वर हा सर्व विश्वात भरून उरलेला आहे. हे जगच परमेश्वराचे चैतन्य स्वरूप आहे. आणि तोच परमात्मा मानवाच्या हृदयामध्ये अंतःकरणात बसलेला आहे. आणि त्याची प्राप्ती करून घेणं हेच मानव जीवनाचे अंतिम ध्येय आहे. त्याच्यासाठी मनाला आकळलं पाहिजे. मनाला अभ्यासाची गरज आहे, अभ्यास करायला पाहिजे. कारण मनाचं मूळच आहे परमात्म्याचे स्वरूपाची प्राप्ती, परमात्म स्वरूपाचं ज्ञान. कारण मुक्ती ही मनालाच मिळत असते. आत्मा तर नित्य मुक्तच आहे. मग मुक्ती कोणाला पाहिजे? मनालाच पाहिजे. त्याच्यामुळे माऊली सुद्धा एका ठिकाणी म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचरा आपणचे झाला. मती जयाची स्थिर, जयाची म्हणजे ज्याने मनोनिग्रह केला, त्याला सर्वत्र भगवंताचं दर्शन होतं. संपूर्ण विश्वात भगवंताचं दर्शन होतं आणि तो मोक्षाला प्राप्त होतो. सर्वत्र नमस्कारी जे मज एकाते. आणि या सगळ्या मनोनिग्रहासाठी, मन स्थिर करण्यासाठी, मन एकाग्र करण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता आहे. कारण सद्गुरू वाचून सापडे न सोय, धरावे ते पाय आदी आदी. कारण सद्गुरू हे आत्मज्ञानाचा उपदेश करतात शिष्याला. माऊलींनी तर एका अभंगातून मनाला मोगऱ्याची उपमा दिलेली आहे. मोगरा फुलला, मोगरा फुलला. माऊली म्हणतात, अभंगातून माऊली म्हणतात, माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांनी मला आत्मज्ञानाचा उपदेश केला. इवलेसे रोप लावी येले द्वारी. माझ्या गुरूंनी माझ्या मनोभूमीत भक्तीचे इवलस रोप
माझ्या मनोभूमीमध्ये लावलं. ते माझ्या मनोभूमीमध्ये रुजलं, अंकुरलं आणि गगनाकडे वेल म्हणून जे पावलं. म्हणजे माझं मन हे आत्मबोधात परिपक्व झालं. फुले वेच त्याला पांढरी शुभ्र टपोरी अशी मोगऱ्याची फुलं आली. म्हणजे माझं मन आत्मज्ञानात परिपक्व झालं. फुले वेचिताची बहरू कळी असे आला. त्याच्यामुळे काय झालं की भगवंताशी एकरूप होण्यामुळे माझ्या मनामध्ये सद्गुरूच्या अनुभवाचे, भक्तिभावनेचे भर येऊ लागले. म्हणजे माझं मन भगवंताशी एकरूप होण्यामुळे काय होतं, आनंदाचे भरते यायला लागले. फुले वेचिताची बहरे कळी असे आला. बहरू कळी असे आला. जे जे फुलं तोडावी तशी तशी भर येतच राहतो. म्हणजे मनामध्ये सद्गुरूच्या भक्तिभावनेच्या आनंदाचा अनुभव आणि बहर हा येतच राहतो. आनंदाचे डोही आनंद तरंग. कारण मन हे भगवंताशी एकरूप झालेलं आहे आणि आत्मा हा आनंद स्वरूपच आहे. माऊली पुढे म्हणतात, मनाची ये मनी गुंफिलाची शेला, मनाची ये मनी गुंफिलाची शेला. असा हा सद्गुरु कृपेचा अवीट आनंदाचा अनुभव हा गगनात मावेन असा होतो. तो गगनाला जाऊन भिडतो आणि त्या आनंदाच्या अनुभवाचा एक एक तंतू गुंफून त्याचं एक महावस्त्र तयार होतं. मनाची मने, त्याच्यासाठी काय, महावस्त्र तयार करण्यासाठी मनाची एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे. मनाची मने गुंफिलाची शेला, हे महावस्त्र म्हणजेच शेला. हा सत चित आनंदाचा शेला म्हणजेच विठ्ठल. बाप रखमादेवीवरू विठ्ठलू अर्पिला. आणि हा सच्चित आनंदाचा जो शेला आहे तो अर्पण देखील विठ्ठलालाच करायचा आहे. कारण याच्यात मीपणा कुठेच राहत नाही. मीपणा गळून जातो आणि उरतो फक्त मनमोगऱ्याचा सुगंध जो दरवळतच राहतो. असं हे मनमोगरा आपल्याही आयुष्यात सद्गुरूच्या कृपेचा, भक्तिभावनेचा, आनंदाचा मनमोगरा फुलावा आणि त्याचा सुगंध आपल्या सगळ्यांच्याही आयुष्यात सदैव दरवळत राहावा, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. विठ्ठल 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 विठ्ठल.